नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे मराठी अपडेट मध्ये आपलं स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नाहीत, ज्या लाडक्या बहिणीच्या पतीचे निधन झालेले आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झालेला आहे परंतु वडील सुद्धा हयात नाही, अशा सर्व बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या संदर्भात मोठं अपडेट आलेलं आहे आणि हे अपडेट आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यात आपण जाणून घेणार आहोत ई-केवायसी करताना आधार क्रमांक कोणाचा टाकायचा आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे ही एक विनंती, जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर वेळ न वाया घालता सुरू करूया आणि बघूया ती महत्त्वाची माहिती। तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। साठी लाडक्या बहिणींना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे। ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, पती पण हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांना अडचण येत होती। आता या समस्येवर महिला बाल विकास विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे। महिलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार लिंक करून त्याची ई-केवायसी करण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे। ज्या महिलांचे वडील नाहीत, पती पण नाहीत, घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांचे त्यांनी आपले सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचा आधार क्रमांक वापरून ई-केवायसी सहजपणे करू शकतात। अशा बहिणींना ही योजना वापरणं खूप सोपं झालेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कंटिन्यू राहणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे आपण आपली ई-केवायसी करून आपला लाभ कायमस्वरूपी चालू ठेवू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।